नमस्ते, मी अनिता शिंदे. अनिता फॅशन अँड स्टाईल या आपल्या फॅशनच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. हा मी साध्या सुईच्या मदतीने आरीवर्क ब्लाऊज तयार केलेला आहे. हे नाव मी तयार केलेलं आहे. यासाठी मी नेट वापरले आणि त्यावर मी हे नाव साध्या सुईच्या मदतीने तयार केलेलं आहे. आणि यासाठी मी हा रेडी पॅच सुद्धा वापरलेला आहे, जो मार्केटमध्ये सहज मिळतो. आणि हे नाव मी कसं तयार केलंय हे सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला हा पॅच आणि हे नाव काढता येईल. तर त्यासाठी मी हा पॅच घेतलेला आहे आणि याला मी कडेकडेने व्यवस्थित कापत आहे. हे व्यवस्थित आपल्याला कापून घ्यायचं आहे. आणि कापून झाल्यानंतर आपल्याला हे धागे निघू नयेत म्हणून अगरबत्तीने हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. याने असं केल्यामुळे आपले जे काही धागे आहेत पॅचचे ते निघत नाहीत. हे अगदी काळजीपूर्वक करायचं आहे. हे एकदम सोपं आहे आणि याच्यामुळे हा पॅचसुद्धा व्यवस्थित तयार होतो. तुम्ही सुद्धा अगदी व्यवस्थित न घाबरता अशा पद्धतीने हा पॅच तयार करू शकता आणि आपल्या ब्लाऊजला बसवू शकता. आपला हा पॅच तयार होतोय तोपर्यंत तुम्ही माझ्या ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळेल. आता हा आपला पॅच तयार झालेला आहे. आपण हे पाठीमागच्या भागाचं ब्लाऊज पीस आणि अस्तरची कटिंग करून घेतलेली आहे. तुम्ही कुठल्याही मापाची ही कटिंग करू शकता आणि त्याला हा पॅच लावू शकता. मी बरोबर तुम्ही व्यवस्थित बघा, अस्तर आणि ब्लाऊज पीस मी एकदम व्यवस्थित असं कापलेलं आहे. जेवढी आपली पॅच आहे त्याची गळारुंदी आहे तेवढीच आपल्याला घ्यायची आहे. ह्या पॅचची गळारुंदी 4.25 इंच आहे. आपण अस्तरवरती आणि ब्लाऊज पीसवरती सुद्धा याच्या खुणा करून घेतलेल्या आहेत. आणि मला गळा उंची ही 11 ठेवायची आहे, तर त्याची सुद्धा मी व्यवस्थित खूण करून घेतली. पॅचचा सुद्धा मी बरोबर मध्याची खूण मी नॉचेसनी करून घेतली. याला सुद्धा मी व्यवस्थित नॉचेस मारलेत. हा ब्लाऊज पीसची सुईची बाजू आहे, त्यावर मी ह्या खुणा करून घेत आहे. ह्या बाजूने सुद्धा मी बरोबर 4.25 इंच खूण करून घेतली आहे. ही खूण मी याच्यासाठी केली की ज्यावेळी आपण हा पॅच बसवतो तो तिरका होणार नाही, एकदम व्यवस्थित आणि सरळ बसेल. हा पॅच आपण व्यवस्थित असा ठेवून घेतला. इथे मी 3 इंच सोडलेला आहे. इथे आपल्याला नावाचं पॅच बसवायचं आहे, त्यामुळे मी इथे सोडलं आहे आणि मग हा पॅच बसवला आहे. आता आपल्याला हा पॅच व्यवस्थित असा शिवून घ्यायचा आहे. आपण बरोबर हा गळ्याच्या कडेने टिप मारून हा पॅच शिवून घेतला आणि ह्या पॅचची दुसऱ्या बाजूची जी कडेची बाजू आहे तिच्यावर सुद्धा मी हा टिपेने व्यवस्थित पॅच बसवून घेतलेला आहे. याला मध्ये मध्ये कुंदन लावलेले आहेत, त्यावेळी आपल्याला हा जो दाब आहे तो व्यवस्थित ठेवून कुंदन तुटणार नाहीत याची काळजी घेऊन आपल्याला हा पॅच बसवायचा आहे. हा पॅच बसवून झाला. आता आपल्याला अस्तर घ्यायचं आहे आणि त्याच्यासुद्धा व्यवस्थित अशा गळारुंदीच्या खुणा करून घ्यायच्या आहेत. 4.25 इंच खूण आहे आणि मधलीसुद्धा आपण खडूनी रेष ही मारून घेतली. याची गळा उंची 11 इंच घेतलेली आहे. ह्या खुणा आपल्याला अगदी ठळक करून घ्यायच्या आहेत, जे आपल्याला टिप मारायच्या वेळेस व्यवस्थित दिसतील. आता आपण आपल्या ह्या खुणा करून झाल्यात. आता हा आपला पॅच लावलेला भाग ठेवायचा आहे आणि त्यावर हे अस्तर व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. ठेवताना मध्याचा जी खूण आपण केली आहे तिथेच व्यवस्थित पिन लावून हा भाग व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. हे दोन्ही भाग एकावर एक ठेवून आपल्याला ह्या पिना लावून घ्यायच्या आहेत. हे आपलं लावून झालं आहे. आता हे हलू नये म्हणून आपण इथे 5 नंबरची टीप देऊन घेतोय.
हे बघा, आपण अगोदर ही 5 नंबरची टिप देऊन घेतली. आता आपल्याला महत्त्वाचं काम करायचं आहे. ही जी रेष मारली आहे त्याच्यावरच आपल्याला बरोबर टिप द्यायची आहे. पण टिप देत असताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे. आपल्याला अंदूक असा अस्तरच्या मधून हा गळा दिसतो बघा, त्या गळ्याच्या आकारानेच आपल्याला बरोबर ही टिप घ्यायची आहे. म्हणजे आपला जसा गळा आहे, जसा पॅच आहे, तसंच आपल्याला ही टिप मारून घ्यायची आहे. आणि खाली कमरेला सुद्धा मी टिप मारून घेतली. हा बघा, ह्या पद्धतीने आपलं हे टिप मारून झालेलं आहे. त्याच्याकडेने आपण 1/2 इंच मार्जिन ठेवून हे कापून घेतोय आणि याला आपण नॉचेस देऊन घेतोय. हे नॉचेस चांगले व्यवस्थित द्या, म्हणजे ज्यावेळी आपण गळा उलटवू त्यावेळी तो व्यवस्थित उलटेल. ही मध्ये 5 नंबरची टिप होती ती मी उसवली, आतमध्ये हात घालून घेतलाय आणि हा गळा मी व्यवस्थित उलटवून घेतलेला आहे. हा गळा उलटवल्यानंतर आपल्याला याच्यावर परत एकदा व्यवस्थित ठेवून एक टिप मारून घ्यायची आहे. हे आपण दाब टिप देऊन घेतली म्हणजे हा गळा आपला झालेला आहे. ह्याप्रमाणे आपला हा पॅच बसवून झालेला आहे. आता आपल्याला इथे नेट घ्यायची आहे. ही नेट घेतलेली आहे आपण आणि याला आपल्याला जो मी कापलेला होता बघा, इथे आपल्याला एक टिप मारून घ्यायची आणि त्याच्यावर हा पॅच बसवून घ्यायचा आहे. याला सुद्धा टिपेने मारून घ्यायचं आहे आणि ह्या पद्धतीने ह्याच गळ्याला शिवून घ्यायचा आहे कडेने व्यवस्थित मशीनवरती. आणि त्याच्यावर आपल्याला नाव काढून घ्यायचं आहे. हे मी खडूने काढलंय. आपल्याला यासाठी फॅब्रिक ग्लू लागेल, बॉल चेन लागेल आणि ही स्टोन चेन लागेल. तर हे साहित्य मी घेतलेलं आहे. तुम्ही हे व्यवस्थित बघा आणि याच्या मदतीनेच आपण हे नाव मी चिटकवलंय. अगोदर मी नाव हे स्टोन चेनने चिटकवलंय आणि ही बॉल चेन मी जसा आकार आहे त्याच आकारावर मी व्यवस्थित चिटकवून घेतलेली आहे. हे व्यवस्थित करायचं आहे आणि चिटकवत असताना आपल्याला थोड्या थोड्या वेळाने हे उचलून घ्यायचं आहे, म्हणजे हे आपलं खाली चिटकून बसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि हे आपल्याला थोड्या थोड्या वेळाने उचलून पुन्हा खाली ठेवायचं आहे. ह्या पद्धतीने आपण हे नाव व्यवस्थित चिटकवून घेतलंय. आणि हे सुकल्यानंतर आपल्याला हे बघा, हे मी चिटकवल्यानंतर थोड्या थोड्या वेळाने हलवत होते म्हणजे आपलं हे चिटकत नाही खाली, कारण ही नेट आहे आणि हा ग्लू खाली जातो आणि हे नाव चिटकण्याची खाली शक्यता असते. त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने आपल्याला हे उचलून घ्यायचं आहे. आपलं हे व्यवस्थित नाव जसा आकार आहे त्याच पद्धतीने केलंय. आणि आपण हे 2 पदरी धागा घेतलाय मी, जशी नेट आहे त्या कलरचा, आणि आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे. व्यवस्थित हे शिवून घेतल्यानंतर आपल्याला त्याला लॉक सुद्धा करून घ्यायचा आहे पाठीमागच्या बाजूने. म्हणजे आपण ह्या पद्धतीने आढा देऊन हे याला गाठ मारून घेतलेली आहे. आणि ह्या पद्धतीने आपलं हे पूर्ण नाव शिवून झालेलं आहे आणि हा ब्लाऊज सुद्धा आपला तयार झालेला आहे. तुम्ही नक्की हा ब्लाऊज तयार करून बघा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद.